आज आपण मराठी विषयामध्ये कथा आणि भाषिक कौशल्य विकास समकालीन मराठी कथा या पुस्तकामधून 9वी कथा कष्टाची भाकरी याची स्वाध्यायकृतीचे आपण मागील भागापासून अध्ययन करत आहोत। त्यातला आपण पहिला प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा यातले 6 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत। आज आपण त्याच कथेतील प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा हा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। कष्टाची भाकरी या कथेचे कथानक लिहा किंवा कष्टाची भाकरी ही श्रमप्रतिष्ठा व ध्येयवाद जपणारी व जागवणारी कथा आहे स्पष्ट करा किंवा कष्टाची भाकरी या कथेच्या शीर्षकाची यथार्थता पटेल। उत्तर सचिन पाटील लिखित कष्टाची भाकरी ही कथा अवकाळी विळखा या कथासंग्रहातून घेतलेली असून ही कथा श्रमप्रतिष्ठा व ध्येयवाद जागविणारी व जपणारी आहे। आपला देश हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी तितका प्रगत झाला असे म्हणता येत नाही, कारण शेतकरी हा एकतर कृत्रिम संकटात अडकलेला असतो किंवा नैसर्गिक आपत्ती। अशा वेळी शेतकऱ्याने निराश न होता, व्यसनांच्या आहारी न जाता आणि कुटुंबाची वाताहात होऊ न देता आशावादी दृष्टिकोनातून कष्टाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, हे शेतकऱ्यांच्या जगण्याचे महत्त्वाचे सूत्र आहे। हा आशावादी दृष्टिकोन लेखकाने येथे कथेतून व्यक्त केलेला आहे। द्राक्ष बागा। कथेचा नायक विनायक पाटील हा पदवीधर असून तो बरेच प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने वडिलोपार्जित शेती करतो। ऊसाऐवजी द्राक्षबाग घ्यायचे ठरवितो। शेतकरी या नात्याने त्याच्याही मनात स्वप्न असते आणि ते स्वप्न तो पूर्ण करून पाहतो, ते म्हणजे तासगाव मणेराजुरीकडे जाऊन द्राक्षबाग बघून येतो। ती द्राक्ष म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीची मिळणारी द्राक्ष आणि भरघोस येणारी पिके। उत्पन्नाचे आकडे ऐकून त्यांचे डोळे फिरतात आणि एखाद तरी आपण द्राक्षबाग लावली पाहिजे अशी एक मनामध्ये त्याची इच्छा येते की त्यामुळे आपले कर्ज फिटेल, आपल्या पुढच्या पिढी तरी आरामात बसून खातील या उद्देशाने तो द्राक्षबाग घेतो। परंतु नशीब त्याला साथ देत नाही, ही द्राक्षबाग त्याला योग्य असं पीक मिळत नाही आणि त्यामुळे बँकेचे कर्ज त्याच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात येते। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती घसरते, त्याचे भाव घसरतात। पुढे आहे मग तो द्राक्षबाग न पिकल्यामुळे किंवा द्राक्षातून योग्य असं उत्पन्न न मिळाल्याने तो नोकरी करण्याचा प्रयत्न करतो। शेतामध्ये भरून न येणारे नुकसान झाल्याने विनायक पुन्हा नोकरीच्या मार्गी लागतो। सतत भटकंती, ऑफिस, पतसंस्था, शाळेत तो कोठेही क्लार्क, शिपाई म्हणून नोकरी शोधता येते, पण त्यांना नोकरी मिळत नाही। खरे तर त्यांनी नोकरीसाठी स्वप्न पाहिले असते, पण ते स्वप्न सत्यात उतरत नाही। नुकतीच माणसे भरत आहेत, माणूस लागल्यास लगेच कळवतो, अशी बेभरवशी उत्तरं त्यांना प्रत्येक ऑफिसेसमधून मिळतात। पुढे आहे कर्जाचा डोंगर। ऊसाऐवजी द्राक्षबाग घेण्याचे विनायक ठरवतो आणि बँकेकडून तो 2.5-3 लाख रुपये कर्ज घेतो। घरची दुभती जनावरे विकून टाकतो आणि पाहुण्याकडूनही उसनवारी करतो। मात्र द्राक्षाचे उत्पन्न काहीच निघत नाही। अवकाळी पाऊस, दावण्या रोग, व्हायरस, गडगडणारे बाजारभाव यामुळे बँकेचे कर्ज फेडता येत नाही। उलट कर्जाचा डोंगर वाढत जातो, व्याजाचे व्याज वाढत राहते, बँकेच्या नोटिसा येत राहतात। विनायक काहीतरी उत्तर देऊन त्यांना माघारी पाठवत असतो। आता घर कुटुंबाची त्याला वाताहत। 4 वर्षे झाली बँकेचे कर्ज फिटलेले नाही, अर्थार्जनाचे साधन नाही, नवीन पीक घेण्यासाठी हातामध्ये पैसा नाही, अशा अनेक समस्या विनायक समोर उभ्या असतात। तसतशा बँकेकडून जप्तीची नोटीस येते, त्यामुळे विनायकला यावेळी पर्याय शोधावाच लागतो। तो चुलत चुलत्याकडे 12 वर्षासाठी शेती गहाण टाकतो। व्याजात रान चुलत्याचे खायचे असा करार होतो आणि चुलत्यांकडून पैसे घेऊन बँकेचे कर्ज भागवले जाते। बँकेच्या कर्जातून विनायकची सुटका होते, पण पुन्हा पैशाची चणचण भासू लागते। घरातलं अन्नधान्य आणि पुरवणी येईनाशी होती।
पत्नीही सल्ला देते, नाना गवंड्यांच्या हाताखाली कामाला जावे असे सुचवते. तर पत्नी त्याला रागवून सांगते की तुमचं एवढं एज्युकेशन आहे की तुम्ही त्याच्यामुळे कुठेही दुसरं काम करत नाही, तुम्हाला तुमच्याच तोलामुळेचं काम पाहिजे जे मिळत नाहीये, तर तुम्ही गवंड्याच्या हाताखाली कामाला जा आणि आपला रोजचा खर्च भागवा. परंतु तो ते काम करायला जाण्यासाठी नकार देतो. परंतु विनायकला पदवीधर असल्याने बाहेर काम आणि मजुरी करायची म्हटलं तर लाज वाटत होती. जर हे काम केलं तर आपण इतरांच्या चेष्टेचा विषय होऊ असं त्याला वाटत होतं. तो अगदी लाजिरवाणा वाटायचं. वाघ उपाशी मरतो पण कधी गवत खात नाही असं त्याचं बोलणं होतं. परंतु घरातली परिस्थिती काही त्यामुळे सुधरत नव्हती आणि पुढे चालून खूप प्रयत्न करूनही त्याला कुठेही काम मिळत नाही, तर तो व्यसनाधीन होतो, व्यसनाच्या आहारी जातो. शेतातील नापिकी, द्राक्ष बागेतील रोग, अवकाळी पाऊस, पडते बाजारभाव आणि बँकेच्या कर्जाचा डोंगर या सर्वांमुळे शेती 12 वर्ष गहाण घराची विक्री केली जाते आणि तत्काळ पैसा मिळवण्याच्या आमिषाने आकडे लावण्याचे व्यसन त्याला लागते. दररोज नित्य नियमाने टपरीवर जाऊन त्याच्याशी कुजबूज करून आकडे लावणं आणि 1 रुपयात 60 रुपये मिळतील अशी कशातच होत नाही. त्यामुळे विनायकला हा मार्ग सुकर वाटतो. तो सकाळ होताच ओपन काय येईल आणि संध्याकाळी क्लोज काय आला या प्रश्नांनी व्याकुळ होता. त्याचे मानसिक संतुलन बिघडते. संगत गुणांनी नशा पाणी पण तो करू लागलेला आहे. बायकोची रोजची किटकिट सुरू झाली. तो आकड्यासाठी घरातील वस्तू चोरू लागला आणि तो चोरून त्या आकड्यासाठी तो विकू लागला. त्यामुळे जे घरातली बायकोची त्याचं रोज भांडण होत असलेलं दिसून येते. शेवटी कोणाचेही तरी ऐकून बायकोच्या गळ्यातला एकुलता एक दागिना तोही त्याने तोडून घेऊन जातो. सोनाराकडे मोडतो. आलेल्या सर्व पैशांचा तो आकडा लावतो आणि हात हरवतो. त्याचे जग एकदम उद्ध्वस्त होते. निराशेच्या गर्तेत तो सापडतो आणि आत्महत्येचा विचार तिथे तो करतो. आता विनायकचा श्रमाधिकारिता ध्येयाचा मार्ग मग तो का स्वीकारतो? विनायकच्या हातातून सर्व निसटल्याने तो अंधाराच्या गर्तेमध्ये सापडलेला आपल्याला दिसून आलेला आहे. बायको मुलाचे तोंड दाखवू शकत नशी त्याची परिस्थिती झालेली आहे. तो एकटाच चालत राहतो. वाट दिसेल तिथे तो चालतो. दुपारही टळून जाते. अन्न पाण्याशिवाय तो चालत राहतो. पण त्याच्या डोक्यात सर्व काही कर्जाचा विचार, हताश निराशतेचा जीवनामध्ये आलेला विचार असतो. त्याला लांबलचक सापासारखे रेल्वेचे रूळ दिसतात. तो त्यावर जाऊन पहुडतो. छातीची धडधड वाढते. डोळे घट्ट मिटून घरातच घेता समोर येते ती सोन्यासारखी बायको आणि 2 गोजीरवाणी मुले. आपल्यानंतरही बेवारशी रस्त्यावर भीक मागत फिरणार. ते शॉक बसल्यासारखे चटकन बाजूला होतो. तरी काही क्षणातच रेल्वेची धूळ कर्कश आवाज करून निघून जाते. विनायक कित्येक वेळ शांत बसतो, कारण की थोड्या वेळ जर त्याने हा विचार नसता केला तर तो त्या गाडीखाली चिरडला गेला असता आणि त्याची घरची सर्व मंडळीही अगदी उघड्यावर पडली असती. मनात बरेच काही ठरवतो. अगदी आत्मविश्वासाने ते पावले टाकत होता, कारण त्याला त्या मृत्यूच्या काल्पनिक अनुभवाने सर्व शिकवले होते. आणि मग तो पुढे चालून कष्ट करून कमवायचा आणि आपलं घर चालवायचं असा तो निर्णय घेतो. आणि तो मार्ग काट्याकुट्याचा जरी असला तरी घामाने मोती करणारा असतो. या विचाराने त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त केले आणि संकटावर मात करण्यासाठी आशादायी दृष्टिकोन त्याच्या मनात रुजवला गेला. त्यामुळे कथेच्या शीर्षकाची यथार्थता वाटते, कष्टाची भाकर. यातल्या सविस्तर प्रश्नांची उत्तरे द्या. यामधला प्रश्न दुसरा आहे, कष्टाची भाकरी या कथेच्या आधारे पुढील घटकांची चर्चा करायची आहे. पहिला घटक दिलेला आहे, लेखकाचा दृष्टिकोन. आता सचिन पाटील हे समकालीन ग्रामीण लेखनातील एक नाव असून त्यांनी प्रस्तुत कथेतून शेतकरी जीवनाचा मागोवा घेतलेला आहे. विनायक पाटील ह्या कथेतील नायक असून तो समकालीन शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत असताना आजच्या शेतकरी वर्गाच्या समस्या, परिस्थितीमुळे आलेली असहाय्यता, मनातील घुसमट, आपल्याच माणसाकडून होणारे शोषण या सर्वांवर आत्महत्या हा पर्याय व उत्तर नसून श्रमाधारित ध्येयवादित मार्गाने गेल्यास व सर्व संकटातून सुटका होते हे तो दाखवून देतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात एक आशावादी दृष्टिकोन निर्माण करतो. लेखक सुमारे 17-18 वर्षापूर्वी झालेल्या अपघातातून आलेले अपंगत्वावर मात करत
लेखक खचून न जाता निष्ठेने लेखन करताना दिसतात. आपल्या भोवतालच्या शेतकरी कष्टकरी वर्गाच्या सुखदुःख व्यथा वेदना समस्या शब्दबद्ध करून व्यथेच्या कुरवाळत न बसता आपल्या परीने उत्तर शोधतात. त्यांच्या कथेत वावरणारी व्यक्तिचित्रे त्याच्या भोवती आजही आहेत. या कारणामुळे त्यांची कथा रसरशीत जिवंत वाटते. आपली माणसं मदत करणारी असतात, संकटातून मार्ग काढणारी असतात. मात्र इथे विनायकचा चुलत चुलता त्याला घर नावे हात ठेवतात, घराबाहेर काढतो. घाणवटीची आजही ग्रामीण भागात दिसून येते की आणखी कसे या लोकांचे शोषण केलं जातं, शेतकरी लोकांचं. हे वास्तव लेखनातून नजरेतून सुटत नाही. आज असे कित्येक तरुण आहेत जे शिक्षणामुळे शेतात हात घालायला तयार नाही. ते विदारक सत्य लेखकाने येथे विनायक या व्यक्तिचित्रातून मांडलेले आहे. तसेच पैसा जवळ असेल तर सर्व काही जवळ येतात, मात्र पैसा नसेल तर ते सर्व दूर जातात. अशा काही ज्वलंत समस्या लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. परंतु अशा सगळ्यांतूनही ध्येयवादी मार्गाने जाता येते, समस्यांवर मात करता येते. हा लेखकाचा आशावादी दृष्टिकोन येथे महत्त्वाचा ठरतो. त्याचं निवेदन आहे. निवेदन हे कथेचे महत्त्वाचा घटक असून ते कथन निवेदकांच्या माध्यमातून सांगावे लागते. येथे कथा सांगणारा लेखक निवेदक बनून येतो, कारण निवेदनामागेच लेखकाचा कला हेतू मूल्यभाव असतो. निवेदक हा विशिष्ट पद्धतीने घटना प्रसंग निवेदन करत असतो. जसं की विनायक शेती 2-2.5 एकर 1-1.5 एकर ऊस साखर कारखान्यात प्रतिवर्षी जातो. पुढे विनायकच्या मनात द्राक्ष लागवड किंवा द्राक्षबाग लागवड. पुढे द्राक्ष एक्सपोर्ट क्वालिटीची भरपूर उत्पन्न देणारी, त्यामुळे श्रीमंत होण्याचे स्वप्न. द्राक्षबाग अवकाळी पाऊस, दावण्या रोग, व्हायरस, पडलेले बाजारभाव या संकटात तो सापडतो. बायका पोरांना आपले तोंड कसे दाखवायचे आणि त्यांना कसे जगवायचे हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो. अशा प्रकारचे प्रश्न आपण अनुभवू शकतो. पुढे आहे विनायक कर्जबाजारी कसा होतो, की विनायक पुढे चालून कर्जबाजारी कशा पद्धतीने होतो. शेती गहाण विकणे, व्यसनाच्या आहारी तो पुढे जाताना आपल्याला दिसून येतो. आत्महत्येचा विचार तो करताना आपल्याला पुढे दिसून येतो. आत्महत्येपासून परावृत्त, आत्महत्येचा विचार, श्रमधिष्ठित ध्येयवादी मार्ग निवडणे, कष्टाच्या भाकरीत आनंद असा एक मार्ग. मागे घटना क्रमवार पद्धतीने सामोरे येतात, त्यामुळे कथानक प्रवाही बनते. मोजके संवाद, उदाहरणार्थ विनायक आणि त्याची पत्नी यांचा संवाद. मात्र संपूर्ण कथेत लेखकाने प्रथम पुरुष आणि तृतीय पुरुषी निवेदनाचा अवलंब केला आहे. त्यामुळे निवेदन हा घटक येथे प्रभावी व परिणामकारक ठरतो. 3 आहे भाषा शैली. समकालीन शेतकरी वर्ग हा लेखकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कथेत संहिता ही भाषा माध्यमातून उलगडत असते. येथे कथेतील भाषा 2 प्रकारचे कार्य करते. एक म्हणजे लेखकाच्या मनातील आशय वाचकांपर्यंत पोहोचविणे असता कथेमध्ये सौंदर्य निर्माण करते. त्या दृष्टीने कथेतील निवेदक खोरं फावडं घेऊन रोजंदारीत कामाला जावं ते आपल्या बाप जन्मात जमणार नाही. पृष्ठ क्रमांक 147 वर तुम्ही हा संवाद वाचू शकता आणि पुढे पृष्ठ क्रमांक 153 वरही तुम्ही हे वर्णन वाचू शकता. तर धावल्यागत होरपळलं धोंडा, ढीगभर तंबलेली देणी, घुम्यागत तेचा उपेग, फावडे हे सर्व ग्रामीणत्वाची नाते जोडणारे शब्द आहेत. कथानक सौंदर्यपूर्ण होण्यासाठी विशेष वाक्यरचना केली जाते. म्हणी वाक्प्रचारांचा वापर केला जातो. जसं की आशेची पार घोर निराशा, धड मरतही नाही आणि यातून बाहेरही पडत नाही, नुसतीच होरपळ, वारा वाहील तशी पाठ फिरवली, वाघ उपाशी मरतो पण गवत कधी खात नाही, रोजच मड त्याला कोण रड, अरे या पार काहीच वाक्प्रचार, राईचा पर्वत होणे, भान हरपणे,
कातावून जाणे, सैरभैर होणे, भवऱ्यात घावल्यागत होणे, हादरा बसणे, पायाखाली जमिनी सरकणे, मन खचून जाणे, घामेचे मोती करणे इत्यादी. तसेच राक्षसागत असणे. पुढे आहे सोन्यासारखी बायको, गोजीरवाणी मुले, आर पार, जॅकेट, पॉलिश कोट, फॅक्टरी, फोल्डरी, ऑफिसर, क्लार्क, एक्सपोर्ट क्वालिटी, ग्रॅज्युएशन असे संमती शब्द उपयोग भाषेचे सौंदर्य वाढवले जाते. एकूणच काय, वाक्प्रचार, उपमा, प्रतिमा यांचा मोजका वापर करून मोजकी संवाद शैली, नेटके निवेदन यातून कथेची खुलविण्याचा लेखकाला यश मिळालेले इथे आपल्याला दिसून येते. पुढे आहे प्रश्न तिसरा, टिपा लिहा. तर आज आपण सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहायला 2 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. या प्रश्नामधून आपल्याला पूर्ण कथेचा एक प्रकारचा आढावा येतो. हे दोन्ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित अशी वाचायची आहे. मराठीच्या टेक्स्टबुक मधून ही कथा तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक शब्दामध्ये लिहायचे आहे. धन्यवाद.